बंदून घ्यायचं त्याच्यामध्ये. हो का 400-500 रुपये सामान असं. हो, एक प्लग, मोटर, रेग्युलेटर, एक पॉवर प्लग साहित्य. हो. अरे तू व्यवस्थित आई तशीच करते. गाईज आमच्या घरी भाताच्या चकल्या बनवणं सुरू आहे. मस्त गोलगोल टाक. आईच्या चकल्या बारीक केल्या की मस्त होते आहे ना. होते ना. आईच्या चकल्या तुटत आहे. ते बारीक करायला लागत होतं. काऊन नाही केलं मग? तुटत आहे ते पूर्ण. वाळते राहते काय नाही. असे जवळ दूर दूर नको टाकून, जवळ जवळ टाकणं बसल्या पाहिजे ना. अरे पण ते तुटून राहिले ना. काय होते ते मजा नाही येत ना त्याच्यात. ते आत्याच्या घरच्या कशा आहे तशा खा लागते मग बारीक करून. नाही तर ते पोह्याच्या मिळतात. पोह्याच्या आहे ते भाताच्याच वाटते. याच्यात तिखट मीठ टाकून करायचं होतं, छान लागते. उद्या मला फिक्यावाला मग उद्या तिखट टाकतो. शिजवतानाच टाकायला लागते. पाणी कमी झालं का वरतून टाकलं किती सारं? बारीक करायला टाकलं. टाकशी आता जाऊ तुझ्यामध्ये आणतो बारीक. देख लो गाईज. हा दुसरा घेतला काय तू नाही साशा? आमच्या घरच्या भाताच्या चकल्या. उन्हाळा आला की चकल्या, कुरड्या, चिप्स, पापडची मजाच वेगळी असते. हो ना ग? चालूच बनवते आमची. हो ना ग, हो ना ग. केलास ना मम्मीने मेसेज? पाहत असेल ती, आपल्यासारखी मोबाईल थोडी पाहत असते. चलो मिलते हैं चकल्या करने के बाद. यार हे काऊन असं होत आहे गं? हे झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवेल. टेस्टी टेस्टी चकलाई. हिला करताना येत आहे गाईज. अरे आईपेक्षा तर बेटरच करता. आमच्या चकल्या बघा गाईज किती स्टँडर्ड आहे. कलरचे केलं ते टाकाचा का काढला गुलाल होळी आला. कायच असं नाही काही भात आले काढ वरून पडलं असं काही. बघा कशा वाटल्या तुम्हाला आमच्या भाताच्या. आमच्या चकल्या बरोबर आल्या नाही कारण भात होता जाडा, तांदूळ जाडे होते जाडे, म्हणून हे गोल गोल नाही पडल्या. आता आई त्याला बारीक करायला घेऊन गेली. आता बारीक केल्यावर बघू कशा येतात. तर अशा चकल्या वगैरे करायला सुरुवात केली ना तर उन्हाळा सुरू झाला असं वाटते नाही का बरं? प्रश्न पडला मला. हो यार, उन्हाळा असा आवडत नाही. ऊन लागते, टॅन होते चेहऱ्यावर, काळसर पण नाही येते म्हणून उन्हाळा आवडत नाही. पण चकल्या, कुरड्या, चिप्स, आंबे, कैऱ्या, आईस्क्रीम, पेप्सी याच्यासाठी जास्त उन्हाळा आवडते नाही का? आता सुट्ट्याचं तर काही हेच नाही, सुट्ट्याची काही खुशीच नाही. सुट्ट्या आहे. कॉलेज संपलं, सगळं शिक्षण संपलं मला. मग नाही का शिक्षण सुरू आहे ना. सिर्फ कॉलेज खत्म हो गया. झालं ना मग तेच नसते. अब अगले साल अगस्त पासून माझं कॉलेज सुरू होईल. मास्टर करूंगी गाइज मैं, मास्टर. MBA करते की MBA करते, काय करते का MCA करते का MSc करते. मैंने मेरे ग्रॅज्युएशन कैसे निकाल. वाह, आई तर दूधच बासुंदीच घेऊन आली. बासुंदी, श्रीखंड आणि खीर वाटत आहे. खीर चिरवलं अजून नाही मी नाही वाळलं का काढून ठेवलं वाळलं नाही ना. साखर टाकू आपण, खीर होऊन जाते. कामच नाही नुसते हसवायचे काम. खीर खायची हो नाही खीरच दिसतं. याच्यात फक्त थोडंसं इलायची पावडर टाकाई. आई टाकून दे. दूध नाही पाहिजे. नाही दूध नाही टाका लागत, जाऊ दे. इलायची पावडर आणि साखर. हमारे यहाँ ऐसा ही होता है. जास्त मस्त दिसते वाटते ताई लवकर. आता बघू आपण. काय ना नाही तर मग कशाला करते. हा आई दूर दूर टाक ना टाकते जमते की नाही म्हणून. आता जमलं ना, आता येत आहे गोल गोल. तशी बसवते नाही नको बाई करू आई त्याला राहू दे बसव तेवढंच. हे घट्ट आहे ना तेच राहू दे. अगं उलट चांगलं आहे ते गोल गोल. होते ना दोन येडे टाकायचे. नहीं होता. स्वतःच टाइमपास करतो ते आतापर्यंत. मेरा क्लास को जाने का टाइम हो गया है. आता मी जाणार क्लासला. बाय बाय. चला मी तयारी करते. ओके.
आज शिवजयंती आहे. शिवजयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. चलो बाय कर. बाय कर. माझं तोंड दाखवू नको. बाय. दिसलं आता. दाखवू नको गाइस वो मेरे को बोल रही कि बहुत मार खाएगी करके. बहुत मार खाएगी करके बोल रही हूँ मुझे. अगर उसका फेस दिखाया मैं तो दिखाऊंगी. अच्छा गाइस, और ये देखो, जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवबासारखे. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. चलो अब मैं तैयार होती क्लास को जाने के लिए. बाय बाय. मी आत्ताच जस्ट क्लासवरून आली आणि बघा मी बसली झाडाच्या खाली मस्त. मीनू म्याऊ. अजून सुकल्या नाही काही काही. कच्चेच कुरडी टेस्ट करते. आई